मित्रांनो, जय जवान जय किसान. आज कोण कोणाचं नसतंय, पण रविराज साबळे पाटील या माणसाला आज मानलं पाहिजे. शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना जे कोण 1 वर्ष कोण 1.5 वर्ष कष्ट करून ऊस जो कारखान्याला घालतो, त्या कारखान्याचे पैसे शेतकऱ्याला टाईमवर मिळत नाहीत. कोण त्यांना त्या पैशाचं कोण कोणाच्या गरिबाच्या मुलाच्या लग्नासाठी ठेवतं आहे, कोण म्हणजे बरेच काम असते. ते शेतकऱ्याला कोण विहिरीला लागतंय, कोणाला घराला लागते. शेताच्या बिलावर जास्त करून अवलंबून असतो शेतकरी. आणि जास्त करून जे कारखाने बिल देत नाही त्यांनी थोडा विचार करावा की आज खतवाला तुमच्या बिलाच्या भरोश्यावर राहतो. 1 वर्ष गेलं की खतवाला पण थांबत नाही. बरं, तुम्ही दुसरी गोष्ट ट्रॅक्टरवाला थांबत नाही. जे कामगाला येणारे रोज माणसं असते त्यांना 2 दिवसात 3 दिवसात पैसे द्यावेच लागतात, ते काय थांबत नाहीत. मग असं शेतकऱ्यांचं पैसे तुम्ही जर नाही टाईमवर दिलं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि शेतकऱ्याला तुम्हाला नाही ना, कारखाना नाही ना, तुम्हाला पैसे द्यायचं होत नाही तर चालवू नका, बंद ठेवा. दुसऱ्या कारखान्याला घालून पैसे घेतील माणसं. दुसरे कारखाने चालते, ते पैसे देते, त्यांना कसं परवडतंय? तुम्हाला परवडत नाही, तुम्ही बंद ठेवून टाका. सगळ्यात मोठा विषय आता काय, सरकारविरुद्ध बोलणं म्हणजे सगळ्यात मोठा गुन्हा असा विषय झालाय. त्याच्यामुळे बोलायचं कोणी. जय जवान जय किसान.